एकटा बिंदास विरुद्ध एकटा कसरा, दोन्ही कसरे गावात नावाजलेले संघ या सामन्यामधील पंचांची भूमिका निभावताना एकनाथ बौद्धगडे तसेच संदीप कोटरे वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन येतो तो भास्कर. स्ट्राईकला रोहित उर्फ बबलू, नॉन स्ट्राईकला संदीप. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल तो भास्कर. पहिला चेंडू भास्कर यांचा, पहिला चांगलाचा फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. फक्त दिशा दाखवली ती चेंडूला, त्यांचं षटकार. पंचाने आपली कामगिरी चोख निभावायची. पहिला चेंडू 6 धावा. खूपच नावाजलेला फलंदाज म्हणून मानला जातो तो बबलू. निर्धाव चेंडू, थोडासा कमबॅक करताना गोलंदाज भास्कर. दोन्ही चेंडू आणि 6 धावा. चांगलाचा फटका लॉगआउटच्या दिशेने, नक्कीच सीमारेषे पार, षटकार. चांगलाचा फटका, तेवढं त्या गोलंदाजी भास्कर यांची. दोन मोठे प्रहार, परंतु चांगलासा कमबॅक. शेवटचा चेंडू भास्कर यांचा, फुलटॉप चेंडू. पंच आहेत तिकडे, सागर कोरडे. षटक संपलेलं आहे. धावा सांगायचा, धावा पंच, धावा. पंच धावा घोषित करायचे आपण. दोन धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 14. एका षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या 14. एक धाव, एकूण 13 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं षटक घेऊन येतो तो प्रवीण. पंच चेंडू जमा करून घ्यायचा. पंच एक धाव, एकूण 13 धावा. पहिला चेंडू प्रवीण यांचा, खराब चेंडू, स्वर मारा. अंतराशी 1 धाव. या अंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 14. लेफ्ट आर्म अर्ध विकेट मारा करेल, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल तो प्रवीण. पहिला चेंडू प्रवीण यांचा, चांगलासा चेंडू, तितकं चांगलासा फटका, परत तितकं चांगलासा क्षेत्ररक्षण. आणि धावचीत होताना तो बबलू. या अगोदर देखील अशाला अशी चुकी केलेली त्यांनी आणि आम्हाला मॅच गमावा लागली. आता देखील बघूया पुन्हा एकदा तीच चुकी करताना तो बबलू. वारंवार मार्गदर्शन करताना आमचे मोठे बंधू चेतन भाऊ मांजरेकर तसेच एकनाथ भाऊ डगळे की एका धावेसाठी चांगल्या खेळाडू जर का बाद होत असेल तर ते चुकीचा डिसिजन असेल. बघूया बबलू यांचा, बबलू यांची जागा सांभाळण्यासाठी जातो तो विजय.
चेंडू प्रवीण यांचा आत्ता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला गेलं तर संदीप दोन्ही बॅट्समन नावच गेले. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. काहीशी इज्जत देताना गोलंदाजाला तो चांगला असा चेंडू असेल तर इज्जत द्यावा लागते. निर्धाव चेंडू 2 चेंडू आणि 14 धावा. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिलाच स्वेर मारा केलेला त्यानंतर चांगला असा कमबॅक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू प्रवीण यांचा. आता मात्र मोठा प्रहार करण्याच्या नादात लेग बायच्या स्वरूपात एक धाव. या एका धावांच्या धावसंख्येवर धावसंख्या होती ती 15. 3 चेंडू आणि 15 धाव. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. खरोखर चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. 4 चेंडू 2 धावा खर्च केल्या. एक मोठा गडी बाद केला तो प्रवीण यांनी. चार चेंडू 2 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू प्रवीण यांचा. चांगलासा चेंडू त्यावरती एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 16. शेवटचा चेंडू बघूया. शेवटचा चेंडूचा कसा समाचार घेतो तो संदीप. सर्कल मर्यादा. शेवटचा चेंडू चांगलाचा फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या भर धावसंख्या होती ती 22. 2 षटकेच्या सामोऱ्यानंतर धावसंख्या 22. बारा चेंडू आणि 22 धावा. वैयक्तिक दुसरं सांगितलं. तिसऱ्या षटक घेऊन येतो तो भास्कर. भास्कर टू विजय. पहिला चेंडू भास्कर यांचा. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू भास्कर यांचा. पुन्हा एकदा सामना करेल तो विजय. अकुट्टप्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू. लगातार 2 चेंडू निर्धाव भास्कर यांचे. विजय यांना काय मोठे फटके मारू देत नाही. आता मात्र झेल बाद होण्याची शक्यता. परंतु एक धाव पूर्ण.
एका धावाने धावसंख्या 23. 3 चेंडू आणि 23 धावा. चौथा चेंडू भास्कर यांचा. आता मात्र त्यांचा सामना करेल तो संदीप. फळात चित होताना तो संदीप चांगली अशी गोलंदाजी काहीच स्लोअर डिलिव्हरी केली आणि फळात चित करताना आता मात्र संदीप यांची जागा सांभाळण्यासाठी जात होतो मेजर मनोज. दोन चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू भास्करांचा. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. अवघी एक धाव खर्च केली एक गडी बाद 4 चेंडूमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू. नौका फलंदाज मनोज. सामना करेल तो मनोज. चांगला असा फटका तितका चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुंदररित्या क्षेत्ररक्षण दरम्यान निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी 5 चेंडू एक गडी बाद. एक धाव खर्च केली ती भास्कर यांनी. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघा किती धावा जमवतो तो मनोज. फुलटॉस चेंडू. एकूण 2 धावा. खराब चेंडू फ्रीट. शेवटचा चेंडू फ्रीट असेल. बघूया फ्रीटचा कसा समाचार घेतोय तो मनोज. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी 2 धावा खर्च केल्या. एक गडी बाद करून 3 धावा खर्च केल्या. 25 धावा. 3 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 25. जाम घाबरत होता. वैयक्तिक दुसरा सांघिक चौथं षटक घेऊन येत होता प्रवीण. चांगला असा फटका लेग साईडच्या दिशेने. तितकं चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. यांच्या बॅट मधून निघालेली एक धाव. एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 26. एक चेंडू आणि 26 धावा षटकातील 5 चेंडू शिल्लक. बघूया 5 चेंडू मध्ये किती धावा जमा करतो तो मनोज. टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. बबलू यांच्या तुफानी खेळीनंतर तशी तुफानी खेळी दिसली नाही मैदानात एकटा कसऱ्या संघाकडनं. परंतु थोडीशी चुकी करून परतला तो बबलू रनआउटच्या स्वरूपात. पुढील चेंडू. निर्धाव चेंडू.
चेंडू, प्रवीण यांचा चौथा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाही तो प्रवीण. आतापर्यंत दुसरं षटक देखील चांगला हाताळताने. दरम्यान लेग बॉलच्या स्वरूपात एक धाव. एका धावाच्या धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 27. 4 चेंडू आणि 27 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करतो तो विजय. त्यांना एकदा स्लोअर डिलिव्हरी म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण. संत गतीने चाललेला हा सामना. शेवटचा चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा अलगद कटून दिलेला चेंडू. एकच धाव 4 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 29. 4 धावा खर्च केल्या. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. वैयक्तिक पहिलं सांगितलं 5व्या षटक घेऊन येत होतो. भोरू चांगला असा फटका स्टेटच्या दिशेने बघूया. चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 33. दुसरा चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी एकता बिनधास्त या संघाची. तीन चेंडू 33 धावा. 4 चेंडू 33 धावा. चांगली अशी गोलंदाजी भोरे यांची. काही समजत नाही मनोजांना. मेजर फुलटा चेंडू त्यावरती बघूया किती धावा जमवते. चांगला असं क्षेत्ररक्षण प्रवीण यांचं. एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान व्हावं लागेल. एका धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 34. चांगला असा फटका. चेंडू सीमारेषे पार. चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 38. 5 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 38. वैयक्तिक पहिलं सांगितलं 6वं षटक घेऊन येतो तो मच्छिंद्र यांचा सामना करेल तो मनोज. M2M पहिला चेंडू. बॅटकट. एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 39. पुढील चेंडू मच्छिंद्र यांचा. चांगला असा फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार.
या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 45. दोन्ही चेंडू आणि 45 धावा. दोन्ही चेंडू आणि 45 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खणखणीत षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 51. 3 चेंडू आणि 51 धावा. चौथा चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खणखणीत षटकार. लगातार 3 षटकार ठोकले ते विजयांनी. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 57. 4 चेंडू आणि 57 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हा चौथा षटकार. 4 चेंडू लगातार 4 षटकार. 63 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा 5वा षटकार असेल हा. निश्चितच 6 बॉल खेळला असता तर लगातार 6 षटकार मारले असते. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती 69. 70 धावांचं आव्हान ठेवलं ते एकता बिंदास या संघापुढे. एकता कसर या संघाने. पळशील विरुद्ध दहिगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे आपण.
वास पण मारते पाणी. पश्चिम संघाचा संघनायक, दहीगाव संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. 70 धावांचं आव्हान, तुफानी खेळी आव्हान ठेवले ते विजय यांनी. चांगल्याची फटकेबाजी, लगातार 5 चेंडू 5 षटकार मारले. जर हा सामना विजय होऊन त्यानंतर त्यांनी पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारला तर लगातार 6 षटकार होतील. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो मनोज, त्यांचा सामना करतो रोशन. रोशन ऑन द फायर, चांगल्याशी फटकेबाजी करतो रोशन देखील. नॉन स्ट्राईकला गुरुनाथ उर्फ गोट्या, स्ट्राईकला रोशन. पहिलाच फटका, चांगला असा चेंडू सीमारेषे पार, षटकार. त्याच जागेवरती षटकार मारला ज्या जागेवरती रोहित उर्फ बबलू यांनी षटकार मारलेला, स्टेटच्या दिशेने. नाही, मला बॉल लागला वाटलं षटकार घ्या. दुसरा चेंडू मनोज यांचा, पुन्हा एकदा कार्पेट शॉट म्हणावं लागेल एका धावेसाठी. 1 धाव. दोन चेंडू आणि 7 धावा. हेलिकॉप्टर शॉटचा प्रयत्न, चांगला असा गोलंदाजी, चांगला असा चेंडू यॉर्कर लेंथमध्ये टाकलेला हा चेंडू, मात्र 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती ती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. चौथा चेंडू रोशन करता, चांगला असा फटका चेंडू. विजयांचं चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 9. 4 चेंडू आणि 9 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया 2 चेंडू मध्ये किती षटकार आणि किती चौकार मारतो तो. मात्र स्वर मारा अंतराशी 1 धाव. या अंतर धावने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 10. पुन्हा एकदा स्वर मारा अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावेने धावसंख्या 11. तिने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 15. एका षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या 15. भास्कर फेक लवकर त्यांनी. 6 चेंडू 15 धावा. पळशी संघाचा संघनायक तसेच दहीगाव संपतीनंतर धावसंख्या 29. दिघे 36 चेंडूकडे 3 चेंडू आणि शॉट मारायचा. चेंडू आणि 25 धावांची गरज.
एक वरती आजच्या वाईट घेऊन येतो संदीप, चांगल्याशी पटकेबाजी करतो प्रवीण. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका गुरुनाथच्या स्वरूपात. आता मात्र गुरुनाथ यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो किशोर. अपडेट लावलं. खराब चेंडू, एकूण 2 धावा. बाईच्या स्वरूपात 1, वाईटच्या स्वरूपात 1, एकूण 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 47. का आज वारला ना तिकडे. पंचाकडे दाद मागताने पंचांनी दाद फेटाळलेली आहे. आज वारला. काल वारला. बॅटिंग 1 धाव. तीन चेंडू, 48 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. भारतामधील धावपटू म्हणून ओळखणारे मिल्खा सिंग, त्यांचं देखील काल निधन झालं. त्यांच्या दुःखामध्ये केसीए सहभागी, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. पुढील चेंडू, आता मात्र चांगलाचा फटका, चेंडू सीमारेषेपार, षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 54. 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. काहीसं समीकरण बदलताना भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना टेस्ट हो जाईल असं. त्याचा आवाज कमी कर ना. हा? हॅलो, चांगलाचा फटका, पुन्हा एकदा षटकार, उत्तुंगाचा षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 60. 5 चेंडू आणि 60 धावा. शेवटचा चेंडू, अजूनही 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतो बघूया. निर्धाव चेंडू, 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. अंतराशी 1 धाव. या अंतर धावणे धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 61. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. चांगलाचा प्रकाश यांची, परंतु 2 धावा काय रोखू शकले नाही. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 67. 3 धावेची गरज. 10 आणि 3 धावा. बघूया विजयी षटकार मारतोय की चौकार मारतोय. यानंतर होणारा सामना दहीगाव विरुद्ध पैशीन. फुलटॉप चेंडू, एक धाव पूर्ण, 2 धावांची गरज. लगबाईच्या स्वरूपात मला वाटतंय 1 धाव. 1 धावांची गरज. 8 चेंडू आणि 1 धाव. 1 हाती सत्ता अंताने, म्हणजे 1 हाती विजयी मिळून अंताने तो प्रवीण.
चांगली अशी गोलंदाजी देखील त्यांनी केली, तितकीच चांगली अशी फलंदाजी देखील. एकदा विजय संघ, एकटा बिनधास्त तसेच पराभूत झालेला संघ एकटा कसारा. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. वैयक्तिक 1 धावांवरती खेळत होते रोहित शर्मा.